बातमी जालन्यातून भाजपचे माजी मंत्री रावसाहेब दानवे आणि शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांचं राजकीय वैर सर्वश्रुत आहे। याचाच परिणाम म्हणून आगामी महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकमेकांविरोधात उभे ठाकण्याची शक्यता आहे। भाजपसोबत युतीचा निर्णय वेळेत होणार नसेल तर कणकवलीप्रमाणे भाजप विरोधात इतर पक्षांना एकत्र आणण्याचा इशारा शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी दिला। कणकवलीमध्ये भाजप विरोधात दोन्ही शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अशा सगळ्या पक्षांनी शहर विकास आघाडी बनवली होती। तसाच प्रयत्न करण्याचे संकेत खोतकरांनी दिले। दरम्यान खोतकरांचे पारंपरिक विरोधक आणि काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना भाजपनं प्रवेश दिल्यानं खोतकर आणखीनच डिवचले गेले। त्यामुळे भाजप दानवे आणि गोरंट्याल यांना समजावणार की जालन्यात खोतकरांचा कणकवली पॅटर्न दिसणार याकडे लक्ष असेल। आम्ही गेले 2-2.5 महिने सारखं भारतीय जनता पक्षाला युतीच्या संदर्भामध्ये बोलणी करायला बोलवा अशा प्रकारच्या विनवण्या करतो, परंतु त्यांनी अजून फार गांभीर्याने ही निवडणूक घेतली नाही असं मला जाणवतं। युतीची शक्यता थोडीशी धुसर होत चालली असं मला जाणवतं, म्हणजे ते काही रिस्पॉन्स द्यायला तयार नाहीत। भारतीय जनता पक्ष येत नसेल तर आम्हाला सर्व पक्षाकडून ऑफर आहे की आम्ही सोबत येतो, आम्हाला सोबत घ्या, आपण सोबत मिळून करू, शहर विकासासाठी, शहराच्या विकासासाठी आपण एकत्र होऊन काम करूया, अशा प्रकारचा प्रस्ताव आम्हाला आहेत। मग त्या प्रस्तावावरती आम्हाला जावं लागेल। दरम्यान अर्जुन खोतकरांच्या या म्हणण्यावर रावसाहेब दानवेंना आम्ही बोलतं केलं, पाहूया ते काय म्हणतात। आमची युती झाली नाही तर परमेश्वर त्यांना जी बुद्धी देईल ती त्यांनी वापरावं। त्यांना आम्ही युतीला नकार दिला नाही। आम्ही आमच्या याच्यात जरा आमचं रेकॉर्ड नीट करून घेतो की आम्ही समोरच्याजवळ युतीला बसताना आम्ही काय काय मागितलं पाहिजे, आमची तयारी करावी लागते आम्हाला। त्यांनी महापौर डिक्लेअर करून टाकला आणि मग कशी युती होईल? तुम्ही का विचारून द्याला की तुम्ही जर महापौर डिक्लेअर करून टाकला असता तर भाजप युतीला बसतात तर काय माणसाल तुम्ही? ज्याला युती करायची त्यांना युतीनंतर डिक्लेअर करावं की महापौर। राज्यातलं पहिलं उदाहरण आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।